आम्ही तर 3,000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3,000चीच असेल, पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारीपासून त्यांनी सुरू करावे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील। योजनेची छाननी केली जाईल याचा अर्थ असा नाही आहे की कुणाला बाद केला जाईल। चुकीचे कागदपत्र कोणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे। बाकी जे आहेत जे व्हॅलिड झाले आहेत त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही। तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे, काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत, सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली, म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास